काका आपलं नाव काय? माणिक साहेबराव कावळे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे लाईफ ऑफ मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या नवीन व्हिडिओ. तर मी नील गाग तुमच्यासाठी घेऊन आलो अजून नवीन एक ब्लॉग. तर चला मित्रांनो, आज आहे ना आपण माझ्या जवळ एक आठवडी बाजार भरतो, खास करून संडेच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवसाला एक आठवडी बाजार भरला जातो. तर चला तुम्हाला तो आठवडी बाजार कसा असतो तो तुम्हाला दाखवतो. त्याचे खास या मार्केटचं किंवा या बाजाराचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथे आहे ना शेतकरी टू ग्राहक म्हणजे थेट शेतकऱ्यापासून ग्राहकापर्यंत म्हणजे कस्टमरपर्यंत माल पोचला जातो आणि एकदम ताजा आणि फ्रेश माल असतो. तर चला तुम्हाला मी दाखवतो एक्झॅक्टली कशा प्रकारे हा आठवडी बाजार भरतो आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय मिळतं ते पण. तर चला आपण जाऊया आजच्या मुंबईमधल्या या आठवडी बाजारामध्ये. तर बघा मित्रांनो, इकडे हा आता आठवडी बाजारामध्ये मी आलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवतो. इकडे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ना हे आता स्टॉल लागलेले आहेत. बघू शकता संपूर्ण असे इकडे स्टॉल लागलेत. चला आपण पहिले सर्व स्टॉल बघून घेऊया. त्याच्यानंतर काय काय मिळतं इकडे ना ते तुम्हाला मी दाखवतो आणि त्याचे एक्झॅक्टली रेट कसे आहेत ना ते तुम्हाला मी दाखवतो. तर बघा भाजीचे स्टॉल आहेत इकडे, कोथिंबीर किंवा पालेभाजी आहेत इकडे. बघा फ्रूट्स आहेत, खास करून शेतकऱ्यापासून डायरेक्टली ग्राहकापर्यंत अशा प्रकारे पोहोचला जाणार हा एकदम ताजा आणि फ्रेश माल आहे. इकडे पण बघू शकता तुम्ही. बघा स्ट्रॉबेरीचा सीझन चालू झालेला आहे आणि इकडे स्ट्रॉबेरी पण आहे. पण पहिलेच मला स्टॉल दाखवतो एक्झॅक्टली कशा प्रकारे आहेत ते सर्व. बघा बघा सर्व हे भाजीचे मार्केट आहे म्हणजे संपूर्ण. बाहेरून बघितलं आता अशा प्रकारे काय स्टॉल लावलेले आहे ते बघा. तर बघा इकडे अशा प्रकारे फ्रूट्स आहे आणि भाज्या आहेत बघा इकडे. इकडे पण बघू शकता. बघा सर्व अशा प्रकारे इकडे भाज्या आणि जी घरगुती सामान आहेत ना ते सर्व मिळतो. इकडे पण तुम्ही बघता जे शेतकरी आहेत त्यांचं नाव आणि ते शेतकरी कुठून आलेले आहेत त्यांना संपूर्ण माहिती त्यांनी इथे लिहिलेली आहे. बघा मग नाशिकमधून हा सर्व माल येतो इकडे. अशा प्रकारे हा आठवडी बाजार असा इकडे भरला जातो. बघा बघा अशा प्रकारे हा आठवडी बाजार आहे आणि सर्व प्रकारचा माल इकडे असा उपलब्ध आहे. सर्व माल आहे इकडे म्हणजे खास करून भाज्या ज्या एकदम फ्रेश भाज्या म्हणजे खास करून शेतकऱ्यातून ग्राहक म्हणजे कस्टमरपर्यंत थेट पोचवल्या जातात अशा सर्व प्रकारच्या भाज्या किंवा सर्व प्रकारचे जे घरगुती सामान आहेत किंवा आपल्या जे दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक ज्या गोष्टी असतात खास करून त्या इकडे असं मिळतात. तर तुम्ही बघू शकता. तर बघा इकडे हे शेतकरी आहेत जे थेट. नमस्कार सर, आपलं नाव काय? अमोल जगताप. बघा हे अमोल जातं. कुठून आलेत आपण? नाशिकमधून. बघा हा नाशिक पण सर्व माल डायरेक्ट शेतकऱ्यांतून ग्राहकापर्यंत शेतकरी टू ग्राहक असा हा माल इकडे पोहोचवला होतो आणि हे फक्त रविवारचा बाजार असतो हा आणि त्याचं टायमिंग आहे सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत. बघा 2 वाजेपर्यंत असतो. तर बघा इकडे सर्व माल आहे. कसं भाव काय आहे कांद्यांचा? भाव 60 रुपये. कांदे बघा 60 रुपये किलो आहेत. बटाटे 50. तर बटाटे 50 रुपये किलो आहे. टमाटर 40 रुपये. बघा हा एकदम ताजा आणि फ्रेश माल आहे जो शेतकरी आपल्या शेतातून डायरेक्टली घेऊन येतो आणि तशी अशा प्रकारे या आठवडी बाजारामध्ये विकला जातो सर्व माल हा. बघू शकता पुढे पण सर्व भाज्या आहेत इकडे. आपलं नाव? समाधान जगताप. कुठून आले? सामनगाव नाशिकमधून. बघा हे पण नाशिकमधून आलेले आहेत म्हणजे हा सर्व माल आहे ना नाशिकमधून येतो. तुम्ही बघू शकता इकडे फ्रेश भाज्या आहेत एकदम. फ्लावर बघू शकता कशा प्रकारे आहे. कांदा बघा फ्लावरचा कसा किलो? बघा 60 रुपये किलो फ्लावर आहे. आणि हा दोडकी अशा प्रकारे सर्व भाज्या आहेत इकडे. सर काय सांगता तुम्ही इकडे कशाबद्दल तुम्हाला वाटतं ह्या मार्केटबद्दल आणि किती वर्षापासून येतात इकडे? 2016
बघा 2016 पासून हा मार्केट चालू आहे आणि अशा प्रकारे. आणि तुमचा अनुभव काय सांगशील या मार्केटबद्दल? छान व्यवस्थित होतं. शेतकऱ्याला स्वतःचा बेस निर्माण होतो. हां विकावं कसं पण विकायला प्रॉब्लेम होतो, स्वतः विकलेली पाहिजे. ओके. बघा यांचं विचार आहे तसं की जर स्वतः जो माल विकतो त्याच्यामध्ये त्यांना थोडा बेनिफिट जास्त असतो आणि अशा प्रकारे इकडे त्यांचा माल हा विकला जातो. सर तुमचं नाव काय? विनायक परदेशी. कुठून आलेत? नाशिक. बघा हे पण नाशिक आणि यांचं फ्रूटचं दुकान आहे. तर बघू शकता इकडे सर्व प्रकारचे फ्रूट्स इथं लावलेले आहेत. पपई आहे, पेरू आहे, ॲपल्स आहेत, डाळिंब आहेत. तर काय भाव आहे इकडे याचा? हे 30 रुपये. 30 रुपये किलो. पपई 60 रुपये किलो. ओके. आणि पेरू 80 रुपये किलो. बघा अशा प्रकारे सर्व हा जो माल आहे ना शेतकऱ्यांतून डायरेक्टली ग्राहकापर्यंत पोहोचवला जातो आणि स्थानिक जे आमदार आहेत त्यांच्या सौजन्याने हा मार्केट भरवला जातो ना. तर तुम्ही किती वर्षापासून येतं इकडे? आम्हाला आता सरासरी 4 वर्ष पूर्ण झाले. बघा 4 वर्षापासून हे तशी अशा प्रकारे हा त्यांचा स्टॉल किंवा हे जे दुकान आहे त्यांचे हे लावत आहेत आणि अशा प्रकारे हा माल आहे ना हा शेतकऱ्यांतून ग्राहकापर्यंत पोहोचवत आहेत. तर तुम्हाला तर कसं वाटतं इकडे आल्यानंतर? सर आम्हाला एकदम म्हणजे आम्ही डायरेक्टली माल पोच करतो, कस्टमरला सर्व्हिस चांगली भेटते. ओके. आणि आम्हाला कसं हे तर 2 पैसे आम्हाला. हां आणि माल ताजा असतो आणि फ्रेश असतो. डायरेक्ट शेतकरी शेतातून. बघा एक शेतकऱ्याची कहाणी आणि खास करून जे हे आपले मराठी तरुण आहेत जे खास करून या धंद्यामध्ये काही ह्या उद्योजकांमध्ये उतरलेले आहेत त्यांचे शेतकरी माणसं आहेत त्यांचे माझ्यापासून खरं मनोभावक आभार आहेत किंवा अशा प्रकारे हे स्वतःहून जे काही ना काहीतरी करत असतात. म्हणजे आपले जे शेतकऱ्याचा स्वतःला जगला पाहिजे किंवा जो जगाचा पोशिंदा आहे तो जगला पाहिजे ते खरोखर अशा मार्केटिंग किंवा अशा थोड्या डिस्प्ले पूर्ण याच्यातून आपल्याला दिसतो. तर बघा मित्रांनो मी हा आठवडी बाजारामध्ये फिरत आहे आणि तुम्हाला मी दाखवले खास करून जे शेतकरी आहेत जे आपलं तरुण शेतकरी आहेत खास करून ह्या जे उद्योजकांमध्ये किंवा ह्या व्यवसायामध्ये उतरलेले आहेत त्यांची यशोगाथा कशी आहे आणि कशा प्रकारे त्यांचा माल थेट खास करून आपल्या शेतातून डायरेक्टली ग्राहकापर्यंत कसा पोहोचवला जातो तो त्यांनी सांगितला. आणि त्यांना कुठली डिफिकल्टी म्हणजे किती टाईम लागतो इकडे येण्यासाठी ते पण तुम्हाला मी त्यांना विचारून तुम्हाला सांगतो कशा प्रकारे हा जो त्यांचा माल आहे तो आणि येण्यासाठी ते किती टाईम लागतात ते. तर बघा आपण दुसऱ्या दुकानावर म्हणजे स्टॉलवरती आलो. तुम्ही बघू शकता. काका आपलं नाव काय? माणिक साहेबराव कावळे, पिंपळणारे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. बघा हां बघा हे नाशिकमधून आलेले आणि तुम्ही सकाळी किती वाजता निघता इथे येण्यासाठी? आम्ही रात्रीच 8 वाजता निघतो. सकाळी म्हणजे रात्री 2-2:30 वाजता पोहोचतो. त्यानंतर 3, 4, 5 वाजता माल स्टॉल लावतो. सकाळी 6:30-7 पासून आम्ही माल विक्री सुरू करतो. तर बघू शकता तुम्ही रात्री हे 8 वाजता निघता म्हणजे एका शेतकऱ्याची किती मेहनत आहे तुम्ही ते ह्याच्यातून बघू शकता. आणि अशा प्रकारे रात्री 8 वाजता निघाल्यानंतर सकाळी 7 वाजता इथे हे स्टॉल लावून हा स्टॉल त्यांनी म्हणजे जो माल आणलेला असतो तुम्ही इकडे माल बघू शकता. अशा प्रकारे सर्व हा माल त्यांनी घेऊन आलेले आहेत आणि हा माल विकला जातो इकडं अशा प्रकारे. तर तुम्हाला याच्यामध्ये किती डिफिकल्टी येते म्हणजे किंवा आमचे माणसं पण असतात. हां 4-5 माणसं आम्ही राहतो आणि 4-5 माणसं मिळून आणि आम्ही टेम्पो त्याच्यानंतर आमचं जेवणाची व्यवस्था आमच्या संघ आम्हाला गॅस शेगडी ते सगळं आणि विकतो. इथं काही 20-21% माल उरतो आमचा शेतकऱ्यांचा. ओके. पण तो जाताना आम्ही एखाद्या हॉटेलवाल्याला देऊन घरी. ओके. तर बघा इकडे जे त्यांचा जो माल असतो ना जवळजवळ सर्व विकला जातो. नॉर्मली 20% माल असतो ना तो असा इकडे राहिला जातो. मग ते नंतर तो हॉटेलसाठी किंवा दुसरे जे त्यांचे पर्सनल ग्राहक असतात ना त्या ग्राहकांना हा माल ते देतात. तर बघा ह्या इकडे फ्रेश भाज्या पण आहेत. बघा इकडे ज्या पाळ्या भाज्या आहेत बघा पालेभाज्या तुम्ही इकडे बघू पाच्या लावलेल्या आणि इकडे या बाकी भाज्या बघता. तर भाऊ यांचा रेट सांगा ना काय वांगीचा रेट काय? वांगीचा रेट 60 रुपये किलो आहे. बघा 60 रुपये किलो आहे. ह्या दुसऱ्या वांग्यांचा ते पण 60 आहे. हे 60 रुपये किलो आहे. ओके. हे पण टेंड आहे 60 रुपये किलो आहे. बघा सर्व तेंडली 60 रुपये किलो आहेत. हे पण 60 रुपये आहेत आणि काकडी 7 रुपये. तर ह्या व्यवसायामध्ये उतरण्याचं तुम्हाला कसं वाटतं? आम्ही शेतकरी जास्त म्हणजे आम्हाला सरकारनं इथं जागा उपलब्ध करून दिली सरकारचं आम्ही अभिनंदनच करतो. आणि असं मुंबईमध्ये सगळीकडे जागा भेटायला पाहिजे शेतकऱ्यांना. हां म्हणजे इथले स्थानिक जे आमदार आहेत त्यांनी ही जागा तुम्हाला उपलब्ध केली त्याच्याबद्दल तुम्ही त्यांचे म्हणजे सरकारनंच करून दिली आणि आमदारांनी पण मंगलप्रताप लोढा यांचं ते सहकार्य आहे. हां जे इथले स्थानिक आमदार आहेत मंगलप्रताप लोढा त्यांनी ही जागा तुम्हाला उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल तुम्ही त्यांचे नक्कीच धन्यवाद देतात.
हा जो आपला माल येतो म्हणजे खास करून शेतामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला हा माल तयार करण्यासाठी किंवा पूर्ण ग्राहक इथे आणण्यापर्यंत म्हणजे बाजारामध्ये आणण्यासाठी किती मेहनत करावी लागते? खूप मेहनत आहे. आम्ही पूर्ण गावामध्ये म्हणजे जसं आम्ही 2-3 भाजीपाला करतो, बाकीचे 2-3 त्यांच्याकडून आम्ही खरेदी करतो, म्हणजे घेतो, ते इकडे आणून विकतो. त्याच्यातून काही शिल्लक राहिलं तर तो तोटा पण आम्हाला सहन करावा लागतो. म्हणजे मेहनत खूप आहे. आम्ही तिथूनच म्हणजे आज 90 प्रकारचं भाजीपाला आणायचा म्हणजे पूर्ण गावामध्ये जमा करून गाडीमध्ये लोड करून तो गाडी घेऊन येणे, रस्त्याने डिझेल पाणी टोल नाके ते खूप खर्च आहेच आम्हाला. तर बघा एक शेतकऱ्याची यशोगाथा आहे, म्हणजे तरुण शेतकरी आपले जे उद्योजकांमध्ये उतरलेले आहेत, खास करून जो थेट माल म्हणजे खास करून शेतकऱ्यापासून तो डायरेक्ट थेट माल ग्राहकापर्यंत एकदम ताजा आणि फ्रेश माल. तुम्ही बघू शकता माल कसा आहे आणि मालाची क्वालिटी बघा. म्हणजे जे मधले माणसं असतात म्हणजे आपण त्याला दलाल बोलू शकतात किंवा मधले जे एजंट असतात त्याच्या नसून डायरेक्टली तो हा माल थेट शेतकऱ्यापासून ग्राहकापर्यंत पोहोचवला जातो आणि हा सर्व माल एकदम फ्रेश असतो. तर हे होते आपले शेतकरी बंधू माणिक सराव कावडे नाशिकमधून, पिंपळणारे तालुका दिंडोरी. तर बघा ह्यांचं ही यशोगाथा होती. तर अशाच नवीन नवीन तरुणांना माझी अपेक्षा असेल की खरंच तुम्ही ह्या धंद्यामध्ये उतरा आणि स्वतःचा धंदा तयार करा किंवा स्वतःचा एक उद्योजक तयार करा आणि अशाच प्रकारे आपले जे मराठी माणूस आहे तो कुठेतरी पुढे गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. चला आभार आहेत. तर बघा मित्रांनो आपण आहे ना ह्या आता आठवडी बाजारामध्ये अजून फिरत आहोत आणि जे खरोखर जे शेतकरी आहेत खास करून जे नाशिकवरून आलेले आहेत त्यांची आपण थोडंपर्यंत मुलाखत घेतो. म्हणजे प्रत्येकाची जे कशा प्रकारे त्यांचा माल इथपर्यंत पोहोचला जातो आणि किती माल विकला जातो आणि कशा प्रकारे त्यांचे आता सध्याचे रेट चालू आहेत ते. तर चला आपण पुढे पण अजून बघूया की कशा प्रकारे हे स्टॉल आहेत ते अजून स्टॉलवरती अजून काय काय मिळतं ते. तर बघा आपण दुसऱ्या स्टॉल आलो होता आणि इकडे आपले काका बघू शकता. काका तुमचं नाव काय? भास्कर पाटील. बघा भास्कर पाटील यांचं नाव आहे. कुठून आलेत काका? नाशिक. बघा नाशिक, हे पण नाशिकवरून, हे पण शेतकरी आहेत आणि अशा प्रकारे आठवडी बाजारामध्ये यांचा पण इकडे स्टॉल असतो दरवेळीले. तर हा बघू शकता इकडे यांच्या स्टॉलवरती ना बटाटे आहेत. बटाटे कसे किलो आहेत? 40 रुपये किलो आहेत. टमाटर आणि कांदे? मग कांदे 70 रुपये किलो आहेत. तर टमाटर 50 रुपये किलो आहेत. तर अशा प्रकारे सर्व इकडे आहेत आणि पेरू बघू शकता. पेरूची साईज बघा. हा 1 किलो. तर बघा फायनली मी आता इथे आहे ना 1 किलो पेरू घेतलेले आहेत या काकांकडून. बघू शकता एकदम फ्रेश पेरू जे खास करून शेतकऱ्यापासून ग्राहकापर्यंत पोचवलं जातात ना, त्यातला हा शेतकऱ्याचा माल आहे जो डायरेक्ट शेतकरी अशा प्रकारे विकतो ग्राहकांना. म्हणजे कुठे मध्ये कोण असे एजंट किंवा दलाल नसतात, त्यामुळे हा एकदम फ्रेश माल असतो. तर तुम्ही बघू शकता हे सर्व जे स्टॉल आहेत ना हे ते सर्व शेतकऱ्यांचे आहेत. तर आता तुम्हाला कसं वाटतं इकडे किती वर्षापासून तुम्ही हा तसे या धंद्यामध्ये आहात? आम्ही जवळजवळ 5-6 वर्षापासून या धंद्यामध्ये आहे. मला चांगला रिस्पॉन्स भेटतो. आम्ही डायरेक्ट शेतातून आल्यामुळे आम्हाला इथे फरक पडतो विकायलाही. तर बघा इकडे हे ना जवळजवळ 5 वर्षापासून या धंद्यामध्ये आहेत किंवा शेतकऱ्याचा हा जो धंदा आहे म्हणजे शेतकऱ्याचा जो माल आहे म्हणजे खास करून आपल्या शेतात पिकणारा जो माल आहे ना तो अशा प्रकारे ग्राहकापर्यंत थेट पोचवतात आणि त्यांना चांगला फायदा पण मिळतो आणि एवढी मेहनत पण आहे त्याची. तुम्ही बघू शकता इकडे. तर बघा अशा प्रकारे सर्व मराठी उद्योजक म्हणजे खास करून जे नवनवीन तरुण पण आहेत त्याच्यामध्ये आणि यांच्यासारखे बुजुर्ग माणसं पण आहेत. तर बघू शकता आणि इकडे त्यांचं जे बोर्ड आहे ना ते तुम्हाला मी दाखवतो ऑफिशियल बोर्ड. जर तुम्हाला कधी ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत असेल तर तुम्ही त्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि जर तुम्हाला आठवडी बाजार भरवायचा असेल कुठे पण तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून अशा प्रकारे हा आठवडी बाजार तुम्ही भरू शकता. बघा हा बचत गटाचा नाशिकमधून शेतकरी गटाचे हे बचत गट आहे. त्याच्यातून हा शेतकरी टू ग्राहक असे फळ भाजी विक्रीचा सर्व हा व्यवसाय इकडे असा केला जातो. बघू शकता आपण या दुसऱ्या शेतकऱ्याकडे आलेलो आहोत. तर त्यांचं पहिलं स्टॉल आपण बघून घेऊ कशा प्रकारे आहे. ते बघा यांचं स्टॉल आहे. ते निंबू आहेत, वांगे आहेत, मटर आहे, भेंडे आहेत, तेंडले आहेत आणि दोडका आणि अशा प्रकारे सर्व भाज्या आहेत. ब्रोकोली आहेत, सर्व फ्रेश भाज्या जे त्यांनी शेतकऱ्यातून. आणि इकडे बघा भोपळा बघा किती मोठा आहे. तर बघा आपण ह्या काकांकडे आलो. तर काका तुमचं नाव काय? सुनील पाटील. बघा सुनील पाटील आहे. तर नाशिकवरून ना तुम्ही पण? बघा हे पण नाशिकवरून आलं आहे. तर किती वर्षापासून इकडे येता? 4-5 वर्ष 5-6 वर्ष. बघा 6 वर्षापासून येतात आणि इकडे पण याचा स्टॉल तुम्ही मला मी दाखवला आत्ताच.
तर काय रेट आहे सध्या वांग्याचा रेट काय? बघा 20 रुपये पाव किलो, 70 रुपये. तर अशा प्रकारे हे सर्व शेतकरी आहेत ना इकडे असे येत असतात आणि आपलं जे माल आहे तो शेतातून डायरेक्टली इकडे ग्राहकापर्यंत पोहोचवत असतात. बघू शकता तुम्ही. तर बघा आपण पुढच्या स्टॉलवरती आलो. तर इकडे ना पूर्ण पालेभाज्या आहेत. इकडे बघू शकता अशा प्रकारे सर्व भाज्या आणि पालेभाज्या आहेत. बघा म्हणजे पालक आहे, मुलं आहे, कोथिंबीर आहेत, मेथी आहे, बघा फ्लॉवर आहे इकडे बघू शकता. आणि सर्व जे यंग तरुण आहेत ना खास करून मराठी, तर ते ह्या धंद्यामध्ये किंवा ह्या उद्योजकांमध्ये उतरलेले आहेत. तुम्ही बघू शकता थेट जे ग्राहकापर्यंत हे माल पोचवतात ना ते कशा प्रकारे आहे ते बघा. हा सर्व माल आहे इकडे. आता आपलं नाव काय? सुमित. ओके, नाशिक ना. बघा हे पण नाशिकहून आहेत. आणि किती वर्षापासून इकडे येतात? 3 वर्ष. बघा यांना 3 वर्ष झालेत. आणि काय तुमचा इथला एक्सपिरियन्स काय बोलू शकता, म्हणजे कशा प्रकारे वाटतंय? छान आहे, उत्तम प्रतिसाद येतो. तर बघा त्यांना पण इकडे उत्तम प्रतिसाद मिळतो खास करून इकडे या एरियामधून किंवा ह्या ज्या भागामधून. त्याचा थेट माल आहे असा चांगल्या प्रकारे विकला जातो. तर बघा आपण पुढच्या ना फ्रूटच्या दुकानामध्ये आला. तर तुम्ही इकडे स्ट्रॉबेरी बघू शकता. सध्या स्ट्रॉबेरीचा हंगाम चालू आहेत आणि इकडे हा भाऊ आपल्या दुकानामध्ये तशी हा आपला माल विकत जातो. खास करून हा शेतकरी आहे आणि शेतकऱ्यापासून डायरेक्ट ग्राहकापर्यंत अशा प्रकारे हा सर्व फ्रूट्स आहेत ना हे लोक घेऊन येत असतात. म्हणजे ह्यांच्या शेतातमधून पिकलेला सर्व माल अशा प्रकारे हे इकडे ग्राहकापर्यंत पोहोचत असतात. नाव काय? माझं नाव अनिकेत मान. नाशिक महाबळेश्वर. बघा महाबळेश्वरून आलेले आहेत आणि सध्या इकडे स्ट्रॉबेरी म्हणजे महाबळेश्वर फेमस अशी स्ट्रॉबेरीचा सीझन चालू झालेला आहे. काय स्ट्रॉबेरीचा रेट काय? 200 रुपये पॅकेट. बघा हा 200 रुपये पॅकेट आहे आणि एकदम फ्रेश आहे. तुम्ही बघा. कलिंगड कसं आहे? कलिंगड 40 रुपये. कलिंगड 40 रुपये. आणि ही सक्करटी 70 रुपये किलो आहे. तर बघा अशा प्रकारे हे सर्व माल इकडे असा यांच्याकडून म्हणजे शेतकऱ्यापासून ग्राहकापर्यंत पोहोचवला जातो. बरं. तर बघा मित्रांनो फायनली आहे आता माझं हे मार्केट फिरून झालेलं आहे. म्हणजे हे आठवडी बाजार होता ना तो फिरून झालेला आहे. आणि मी एक्झॅक्टली हे आठवडी बाजारचं लोकेशन आहे ना जे मागे तुम्हाला मी दाखवलं होतं खास करून PDP म्हणजे प्रियदर्शिनी पार्क ते त्याच्या बाहेर आहे. म्हणजे त्याच्या फुटपाथवरती आहे. तर अशा प्रकारे हे आठवडी बाजार होता हा. म्हणजे खास करून दर संडेला इकडे अशा प्रकारचा हा आठवडी बाजार भरला जातो. खास याचं वैशिष्ट्य असं आहे की थेट शेतकऱ्यापासून ग्राहकापर्यंत असा हा माल इथेशी एकदम ताजा आणि एकदम फ्रेश माल शेतकऱ्यांना पोचवला जातो. तर या मार्केट्समध्ये ना खूप नवीन आपले जे तरुण आहेत खास करून मराठी तरुण हे उतरलेले आहेत. त्यांना नक्कीच सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त शेअर होणार ना अशी मी तुमच्याकडून आशा ठेवतो. तर हा होता आजच्या या मुंबईच्या आठवडी बाजाराचा व्हिडिओ जो तुम्हाला नक्कीच आवडला असेल. खास करून तुम्हाला मी दाखवलं की हे जे मराठी तरुण आहेत ना कशाप्रकारे एवढा परिश्रम म्हणजे एवढी मेहनत करून इथपर्यंत पोहोचतात. म्हणजे रात्री 8 वाजता निघाल्यानंतर सकाळी 7 वाजता ते तुमचं स्टॉल चालू करतात. आणि या स्टॉलमधून जी आपली काही जी म्हणजे माल आहे तो शेतमाल तो पूर्ण विकला जातो आणि त्यांना चांगला प्रतिसाद इथेशी मिळतो असे ते बोलत होते. सर्वांची तुम्ही आज ओपिनियन किंवा त्याची मुलाखत घेते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलंच असेल. तर अशा प्रकारे हा होता मुंबईच्या आठवडी बाजाराचा व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया तर पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, एन्जॉय, बी हॅप्पी.